महाड नगरपालिकेच्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेल्या भीषण दुर्गंधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आता या प्रश्नावरून गोंडाळे ग्रामपंचायत चांगलीच आक्रमक झाले। हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणाहून कायमस्वरूपी हटवण्यात यावे या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने ग्रामस्थांसह महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले। गोंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील गोंडाळे बौद्धवाडी आणि गोंडाळे देऊळकोंड या वस्त्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंडच्या अगदी जवळ आहेत। या डम्पिंग ग्राउंडमधून येणाऱ्या प्रचंड दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना जगणे असह्य झाले। पावसाळ्यात हा कचरा वाहून नदीपात्रात जातो, ज्यामुळे पाणी दूषित होऊन ते पिण्यायोग्य राहत नाही। तसेच भटके प्राणी हा कचरा सर्वत्र विस्कळीत करत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले। या डम्पिंग ग्राउंडपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर रायगड जिल्हा परिषद शाळा गोंडाळे देऊळकोंड ही शाळा आहे। लहान विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण होणाऱ्या त्रासाचा पाडा वाचत हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणाहून कायमस्वरूपी हटवण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी महाड नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे। आता नगर परिषद प्रशासन या डम्पिंग ग्राउंडबाबत काय ठोस पावले उचलते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले। की इतकी घाण परिस्थिती आहे की आपण आज परिस्थिती आहे की एवढी उष्णता असून सुद्धा समजा आमच्याकडे काय ग्रामीण भागात काही एसी नसतात कोणाकडे, खिडक्या उघडून लोक झोपतात रात्री, ते खिडक्या बंद करून झोपावं लागतं आणि शाळा ही लहान मुलं असल्यामुळे खिडक्या बंद करून शाळेत बसावं लागतं। काय ही परिस्थिती अशी येते। महाडमधून जाणारा कचरा आहे तुमचा, तो सर डम्पिंग करतो, नाही संरक्षण भिंत त्याचं, नाही कुठली प्रोजेक्ट तुमचं व्यवस्थित चालत। जो प्रोजेक्टसाठी केलेला प्रकल्प आहे तो प्रकल्प 10% पण तिथे चालत नाही, अशी परिस्थिती आहे। तो वास आमच्याकडे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारा असल्यामुळे तो वास आमच्याकडे पूर्ण जातोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।